पिठापूरला श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या दर्शनाला गेल्यावर त्यांच्याकडे काय मागावे? गुप्त गोष्टी. श्री क्षेत्र पिठापूर हे साक्षात दत्तात्रेयांचा पहिला अवतार, श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जन्मभूमी आणि पादगया क्षेत्र आहे. येथे दर्शनाला गेल्यावर केवळ भौतिक सुखांची मागणी करण्यापेक्षा काही अशा आध्यात्मिक आणि गुप्त गोष्टी मागाव्या ज्याने तुमचे संपूर्ण आयुष्य पालटून जाईल. पिठापूर हे पादगया क्षेत्र असल्याने तिथे सर्वात आधी आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावी. माझ्या कुळातील सर्व ज्ञात अज्ञात पितरांना श्रीपादांच्या चरणी स्थान मिळो, ही मागणी केल्यास तुमच्या आयुष्यातील 70% अडथळे दूर होतात. श्रीपाद श्रीवल्लभ हे ऋणविमोचक मानले जातात. केवळ पैशांचेच नाही तर जन्मांतराचे जे ऋण आपण घेऊन आलो आहोत त्यातून मुक्त करण्याची प्रार्थना तिथे करावी. यामुळे आर्थिक कोंडी फुटण्यास मदत होते. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत हा ग्रंथ अद्भुत चमत्कारांनी भरलेला आहे. दर्शनावेळी प्रार्थना करावी की या ग्रंथातील दिव्य लहरी माझ्या आयुष्यात कार्यरत व्हाव्यात आणि मला त्याचे मर्म समजावे. स्वामींनी सुमती मातेला वचन दिले होते की ते त्यांच्या कुळाचे रक्षण करतील. पिठापूरला गेल्यावर आपल्या वंशाच्या रक्षणाची आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्याची मागणी करावी. ज्यांना अनामिक भीती वाटते किंवा मानसिक त्रास आहे त्यांनी तिथे निर्भयता मागावी. स्वामी, तुमच्या हातात माझा हात असू द्या, ही साधी मागणी तुम्हाला डोंगरा एवढे बळ देते. पिठापूर हे लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. तिथे दरिद्रे दूर करण्याची प्रार्थना करावी, पण ती करताना मिळालेल्या संपत्तीचा वापर सत्कार्यासाठी होईल हे वचन स्वामींना द्यावे. आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांचे क्षालन करण्यासाठी तिथे क्षमा मागावी. कर्माचा हिशोब स्वामींच्या चरणी अर्पण केल्यास मनावरचा ताण हलका होतो. अनेकांना जप करताना मन स्थिर राहत नाही. तिथे चित्तवृत्ती स्थिर करण्याची आणि नामस्मरणात गोडी निर्माण करण्याची मागणी करावी. मी करतो हा भाव पिठापार्यावरच्या मातीत गाडून टाकावा. स्वामींकडे नम्रता मागावी, कारण जिथे अहंकार संपतो तिथेच स्वामींचे कार्य सुरू होते. संकट येऊ नका असे म्हणण्यापेक्षा संकट आल्यावर माझा तुमच्यावरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका, ही मागणी करणे जास्त गुप्त आणि प्रभावी आहे. पिठापूर हे भारद्वाज ऋषींच्या यज्ञाचे ठिकाण आहे. तिथे प्रार्थना करावी की माझ्या कार्यात ऋषींचे आशीर्वाद आणि आध्यात्मिक तेज सदैव राहो. तुमच्या घरात जर सतत कटकटी असतील तर पिठापूरला गेल्यावर घराला सुरक्षा कवच देण्याची विनंती स्वामींना करावी. जर तुम्ही योग्य गुरुच्या शोधात असाल किंवा साधनेत अडकला असाल तर तिथे योग्य दिशा दाखवण्याची मागणी करावी. श्रीपाद श्रीवल्लभ हे सर्व गुरूंचे गुरु आहेत. काहीही न सुचल्यास फक्त म्हणावे, स्वामी, मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात. ही संपूर्ण शरणागती स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे. तुमच्या कुंडलीत जर शनी, राहू किंवा केतूचे जाचक दोष असतील तर पिठापूरला महाराजांना साकडं घालावं. माझ्या प्रारब्धातील ग्रहांची पीडा तुमच्या तेजाने शांत व्हावी, ही मागणी केल्यास ग्रहांची वक्रदृष्टी सौम्य होते, कारण श्रीपाद हे ग्रहांचे नियंते आहेत. पिठापूरला गेल्यावर महाराजांकडे मागावे की मी जेव्हा सिद्धमंगल स्तोत्र म्हणेन तेव्हा त्याची प्रत्यक्ष प्रचिती मला आणि माझ्या कुटुंबाला मिळावी. हे स्तोत्र अत्यंत प्रभावशाली आहे आणि पिठापूरमध्ये त्याची मागणी करणे म्हणजे साक्षात सिद्धी मागण्यासारखे आहे. पिठापूर हे 18 महाशक्तीपीठांपैकी एक आहे. तिथे महाराजांकडे प्रार्थना करावी की तुमच्या या जन्मभूमीतील पुरुहुतिका देवी शक्तीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. यामुळे तुमच्या घरातील स्त्री शक्ती, आई, पत्नी, मुलगी सुखी होतील आणि घराला एक अदृश्य सुरक्षा कवच मिळेल. श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात वैद्यराज आहेत. ज्यांना जुनाट आजार आहेत त्यांनी तिथे महाराजांकडे आरोग्य मागावे. माझे शरीर तुमच्या सेवेसाठी निरोगी ठेवा, ही मागणी केल्यावर अनेकदा औषधे लागू पडू लागतात आणि प्रकृतीत सुधारणा होते.
पिठापूरला गेल्यावर कधीही अन्नाची कमतरता भासू नये म्हणून महाराजांना विनंती करावी. माझ्या घरी येणारा पाहुणा किंवा गरजू कधीही उपाशी जाऊ नये आणि माझ्या घरात अखंड बरकत राहो ही मागणी तुमच्या घरात कधीही अन्नाचा दुष्काळ पडू देत नाही. ज्यांचे काम वारंवार सुटते किंवा व्यवसायात चढउतार आहेत त्यांनी तिथे स्थैर्य मागावे. पिठापूरची ऊर्जा मूलाधार चक्राशी संबंधित असल्याने तिथे केलेली ही मागणी तुमचे पाय जमिनीत घट्ट रोवायला, स्टेबिलिटी मिळवायला मदत करते. आयुष्यात अनेकदा आपण भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेतो. महाराजांकडे मागावे की प्रसंग कोणताही असो, माझी बुद्धी भरकटू देऊ नका आणि मला नेहमी योग्य मार्ग दाखवा. श्रीपाद हे बुद्धीचे दाता आहेत. ते तुम्हाला कधीही चुकीच्या वळणावर जाऊ देणार नाहीत. कधीकधी आपल्याला माहीत नसलेले शत्रू किंवा गुप्त संकटे आपल्या मागे लागतात. पिठापूरला गेल्यावर प्रार्थना करावी की माझ्या प्रगतीत आड येणाऱ्या अदृश्य बाधा तुमच्या प्रकाशाने नष्ट व्हाव्यात. ही मागणी तुमच्या शत्रूंचे मन परिवर्तन करण्यास किंवा त्यांना तुमच्या मार्गातून दूर करण्यास समर्थ आहे. जर घरामध्ये भावंडांमध्ये मतभेद असतील किंवा मालमत्तेचे वाद सुरू असतील तर पिठापूरला महाराजांना साकडं घालावं. आमच्या घरातील कलह शांत करून आम्हा सर्वांमध्ये प्रेम निर्माण करा. ही मागणी तिथे केल्यास महाराजांच्या गुरुत्व शक्तीने कौटुंबिक वातावरण निवळण्यास मदत होते. आपल्या घराला महाराजांच्या संरक्षणाचे कवच मागावे. माझ्या वास्तूमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शांती मिळावी आणि तिथली नकारात्मकता पूर्णपणे नष्ट व्हावी. ही प्रार्थना तुमच्या घराला एका आश्रमाचे स्वरूप प्राप्त करून देते. आयुष्यात काही वेळा नाती तुटल्यामुळे मनात खोल जखमा होतात. पिठापूरला गेल्यावर महाराजांकडे मानसिक मुक्ती मागावी. माझ्या भूतकाळातील कटू आठवणींचा दाह कमी करा आणि मला वर्तमानात आनंदाने जगण्याचे बळ द्या. ही मागणी तुम्हाला नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी मोठी शक्ती देते. आपल्याला माहीत नसलेले धोके किंवा अनाहूत संकटे टाळण्यासाठी महाराजांकडे अभय मागावे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या प्रवासात तुम्हीच आमचे रक्षण करते राहा. ही मागणी तुम्हाला प्रवासात आणि जीवनातील संघर्षात एक अदृश्य सुरक्षा प्रदान करते. शेवटची आणि सर्वात मोठी मागणी म्हणजे स्वामी तुम्हीच माझे व्हा आणि मला तुमचे करून घ्या. जेव्हा आपण सर्व काही त्यांच्या चरणी अर्पण करतो तेव्हा आपल्या सर्व गरजांची काळजी साक्षात ब्रह्मांड नायक घेतात. ही शरणागतीच तुम्हाला मोक्षाकडे घेऊन जाते. सर्वात शेवटी हे मागावे की स्वामी मला तुमच्या या दिव्य भूमीत पुन्हा पुन्हा बोलवा. पिठापूरची ओढ लागणे हेच स्वामींच्या कृपेचे सर्वात मोठे लक्षण आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. पिठापुरी जो जातो तो श्रीपादांचा होतो. आयुष्यातील सर्व क्लेश दर्शनाने दूर होतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.